हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे त्याचं प्रिपरेशनची जी स्ट्रॅटेजी आहे अराउंड 1 वर्षाची आज डिस्कस करू. आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या पहिले एक कोट मी आणला आहे तुमच्या सर्वांसाठी. ते आहे की समय ना लगाओ तय करने में कि आपको करना क्या है, वरना समय तय कर लेगा कि आपका करना क्या है. ये कोट जे आहे ना त्याच्यामध्ये खूप डीप कोटेड मिनिंग आहे आणि आय होप तुम्हाला मिनिंग कळालं असेल आणि का मी हा कोट दिला असेल हे पण तुम्हाला कळालं असेल. ओके, सो लेट्स बिगिन द व्हिडिओ. जर तुमचं टार्गेट आता MPSC राज्यसेवा 2026चं असेल तर जूनपासून जर आपण स्टार्ट केलं ना तर हा आपला जो पिरियड आहे ना खूप गोल्डन टाइम पिरियड आहे. बिकॉज आपल्याकडे आपण जूनपासून स्टार्ट केलं तरी आपल्याकडे ना +12 मंथ मिळतात. ठीक आहे, कन्सिडरिंग आपण सप्टेंबरमध्ये पुढची प्रिलिम्स घेतलं तर. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण मंथ बाय मंथ स्ट्रॅटेजी डिस्कस करू, त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी पण डिस्कस करू अँड रिसोर्सेस वगैरे सर्व कंप्लीट करणार. आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या पहिले एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. MPSC ही जी पेपर आहे ना त्याच्यामध्ये जर बघितलं तर अराउंड 3.6 लाख ॲस्पिरंट दरवर्षी अपियर होतात आणि त्याचं लास्टली आपण सिलेक्शन लिस्ट बघितलं ना तर खूप कमी असते. अराउंड 300-400 सीट्स असतात. ठीक आहे, फॉर द वेरियस पोस्ट. 300-400 नाही घेऊन घ्या, 500-600 पोस्ट असतात. ठीक आहे, सो यू कॅन थिंक की किती जास्त कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जाते की नेहमी प्लॅन बी रेडी राहायला पाहिजे. आणि ज्या मुलांना आता प्लॅन बीची तयारी नाही करायची आहे आणि MPSCकडेच फुल फोकस करायचं आहे तर त्यांच्याकडे फक्त आता 2 ऑप्शन उरले की अभ्यास करायचं आणि आपलं जे नाव आहे ते लिस्टमध्ये बुक करून घ्यायचं किंवा मग टाइमपास करायचं आणि आपल्या आयुष्याचा जो 1 वर्ष आहे त्याला कम्प्लिटली वेस्ट करून घ्यायचं. आणि ज्या मुलांना आपलं आयुष्याचं 1 वर्ष वेस्ट नाही करायचं असेल त्याला जे आहे आपली जे पुढचे मंथ्स आहे त्याला चांगल्याने प्लॅन करावा लागेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC राज्यसेवेचे जे पेपर आहे ना आता जसं माहिती आहे सिलेबस चेंज झालेला आहे तर ॲस्पिरंटचे 3 टाईप्स आपल्याला मार्केटमध्ये दिसणार. तर सर्वात पहिले आहे बिगिनर्स. ठीक आहे, ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे, ज्यांना प्रत्येक सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत, प्रिलिम्स असो, मेन्स असो किंवा ऑप्शनल. त्याचबरोबर काही मुलं राहणार आहेत ज्यांनी ऑलरेडी अटेम्प्ट दिलेला आहे पण काही ना काही रिझनमुळे ते स्ट्रगल करत आहे. त्यांनी ऑलरेडी सिलेबस कव्हर केलेला आहे, फक्त त्यांच्यासाठी काय नवीन राहते मेन्स आणि ऑप्शनल या विषयांचं प्रिपरेशन. आता राहिले तिसरे UPSC ॲस्पिरंट. त्यांच्यासाठी MPSC हा समथिंग नवीन आहे पण सिलेबस जो आहे तो खूप सेम आहे. ठीक आहे, त्यांचे सर्व बेसिक कव्हर आहेत, त्यांचे ऑलरेडी मेन्सचे नोट्स आणि ऑप्शनल पण रेडी आहे. त्याचबरोबर MPSC स्पेसिफिक सब्जेक्ट आणि महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक हे 2च एक्स्ट्रा जे आहे त्यांना करावे लागेल. तर आपण कुठल्या स्टेजमध्ये आहोत त्या हिशोबाने जे आहे आपल्या पुढच्या काही मंथच्या प्रिपरेशन आपल्याला करायला पाहिजे. तर चला आता आपला मेन डिस्कशनकडे. तर बघा, काही इम्पॉर्टंट थिंग्स आहे जे तुम्हाला सर्वांना लक्षात राहायला पाहिजे वेन वी कन्सिडर द MPSC प्रिपरेशन. तर सर्वात पहिले आहे की तुम्हाला सिलेबसची जी आहे प्रिंट काढावी लागेल. ठीक आहे, एंटायर सिलेबस जे आहे MPSCने राज्यसेवेचा जो आपलं सिलेबस आहे त्याला त्यांच्या साईटवर, ठीक आहे, वेबसाईटवर अपलोड केलेला आहे. तो सिलेबस सर्वात आधी जाऊन तुम्ही जे आहे प्रिंट काढून घ्यायचं आणि जेव्हा पण तुम्ही अभ्यास करता तो सिलेबस जो आहे तुमच्यासोबत नेहमी राहायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट जो GS1 असो, GS2 असो, GS3, GS4 प्रत्येक सब्जेक्ट आपल्याला माहीत पाहिजे. ऑप्शनलचे प्रत्येक जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, दॅट्स वाय सिलेबस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट वन आणि सिलेबसची प्रिंट सोबत तुम्ही नेहमी ठेवा. त्याच्यानंतर आहे PYQs. आता PYQs पण इम्पॉर्टंट होऊन जातात कारण की जेव्हा सिलेबस तुम्ही बघणार तर प्रश्न कसे विचारले आहेत ते पण आपल्याला माहीत राहायला पाहिजे. दॅट्स वाय कुठली पण पब्लिकेशनची बुक घ्यायची. मी ते काही रेफरन्स तुम्हाला दाखवते. ठीक आहे, आणि या सर्व बुक्सची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर इथून तुम्ही कुठली पण बुक जी आहे परचेस करू शकतात. ही 3 जे बुक्स आहेत ते इंग्लिश मध्ये आहेत. ठीक आहे, आणि हे जे बुक आहे मराठी मध्ये आहे. ठीक आहे, आणि या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते. प्लीज सिलेबसची प्रिंट आणि PYQs रिलेटेड कुठल्या पण एका पब्लिकेशनचं बुक नेहमी तुमच्यासोबत राहायला पाहिजे. ठीक आहे, वाईल प्रिपेरिंग द एंटायर सिलेबस. ओके, नेक्स्ट आहे आन्सर रायटिंग बुकलेट. आता जसं तुम्हाला माहिती आहे MPSC आता UPSCचा सिलेबस आणल्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस राहायला पाहिजे आन्सर्स लिहिण्याची. आणि आन्सर्स जे आहेत ना अशा ब्लँक शीट्समध्येच मोस्टली असतात. ठीक आहे, सो
जेव्हा पण आपण आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस स्टार्ट करू, आता कोणत्या महिन्यापासून सुरू करायची आहे, कधी करायची आहे, कशी करायची आहे, ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण आता सध्या लक्षात घ्या की MPSC राज्यसेवेची जेव्हा आपण मेन्सची आन्सर रायटिंग करू, तर आपल्याला अशा टाईपचे बुकलेट्समध्ये प्रॅक्टिस राहायला हवी. ठीक आहे, तर अशा टाईपचे जे बुकलेट्स आहे मार्केटमध्ये खूप मिळतात. UPSC रिलेटेड म्हणजे बुकलेट तर सेमच असते, फ्रंट कवर काही असो. ठीक आहे, तर या बुक्स लिस्टची म्हणजे हे बुकचे जे कॉम्बो आहे, ॲटलिस्ट एक कॉम्बो घेऊन घ्या. तीन बुकाचा कॉम्बो ॲटलिस्ट 300 रुपयाचं वगैरे काही असते. ठीक आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. एखादं कॉम्बोचं बुक घेऊन घ्या आणि जसं तुम्ही आन्सर रायटिंग स्टार्ट कराल तसं त्याच्यावर प्रॅक्टिस करत जा. ओके, आता आपण डिस्कस करू की आपला एक वीकली प्लॅन कसं राहायला पाहिजे. ठीक आहे, तर वीकली प्लॅनमध्ये काय करायचं, मंडे टू फ्रायडे आपल्याला स्टडी करायची आहे. ठीक आहे, आता स्टडी कशी करायची, त्याला ट्राय करा की 3 शिफ्टमध्ये तुमची स्टडी व्हायला पाहिजे. ठीक आहे, मॉर्निंग शिफ्टमध्ये आपला पहिला सब्जेक्ट घ्यायचं आणि ट्राय टू टेक अ डिफिकल्ट सब्जेक्ट. ठीक आहे, सकाळी फ्रेश मूडमध्ये राहतो आपण. ठीक आहे, ते डिफिकल्ट सब्जेक्टला जे आहे करणं इझी होऊन जाते. ठीक आहे, सेकंड आहे आफ्टरनून, सेकंड सब्जेक्ट घ्यायचं किंवा मग ऑप्शनल पण तुम्ही याला शफल करू शकता. ऑप्शनल घ्या किंवा तुम्ही सेकंड सब्जेक्ट घ्या, तुमची चॉईस आहे. आणि नाईट शिफ्टमध्ये सेकंड सब्जेक्ट किंवा ऑप्शनल. ओके, हे तुमच्यावर आहे. पण हे जे आहे ट्राय करा की ॲटलिस्ट 3 शिफ्टमध्ये तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि हप्ताभर तुम्ही जे वाचलं, दॅट इज मंडे टू फ्रायडे जे पण तुम्ही अभ्यास केलं त्याचं जे आहे कम्प्लीट रिव्हिजन सॅटर्डे संडेला राहायला पाहिजे. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जे आहे तुम्ही मॉक टेस्ट पण सुरू करायला पाहिजे. आणि येस, तुमच्यासाठी एक ग्रेट न्यूज आहे की आपल्या ही जी चॅनल आहे DK MPSC याची एक वेबसाईट आम्ही लवकरच लॉन्च करू. आणि त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला इन फ्युचर जे आम्ही क्लासेस लॉन्च करणार आहोत, त्याचबरोबर आपण काय म्हणतात त्याला PYQला ऑनलाईन पद्धतीने आपण अटेम्प्ट करण्याची पूर्ण PYQs त्याचं डिस्कशन, त्याचबरोबर पूर्ण PYQचे ॲनालिसिस जे आहे आपण ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल करून देणार तुम्हाला लवकरच. त्याचबरोबर PYQची आम्ही लवकरच एक बुक पण लॉन्च करणार आहोत. ठीक आहे, तिथून पण तुम्ही जे आहे PYQs पूर्ण चांगल्या प्रकारे करू शकणार. बुकमध्ये पिक्टोरल डायग्राम्स वगैरे सर्व जे आहे ते ॲड होणार आहे. ठीक आहे, त्याच्यावर पण काम सुरू आहे. वेबसाईट पण लवकरच येणार आहे. PYQ सॉल्व्ह करू शकणार. त्याचबरोबर तिथं करंट अफेअरचं अपडेट, ठीक आहे, करंट अफेअर ॲड होणार. त्याचबरोबर हे जे करंट अफेअर राहणार ना त्याचे डेली टेस्ट, जसं तुम्ही काही मुलं जी UPSCची तयारी करत असेल त्यांना माहीत असेल की खूप सारे कोचिंग इन्स्टिट्यूट डेली टेस्ट पण प्रोव्हाइड करतात ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये. तसंच आपण आपल्या वेबसाईटवर पण जे आहे करंट अफेअरची ऑनलाईन डेली टेस्ट, त्याच्याबरोबर करंट अफेअरचं रेग्युलर अपडेट, ठीक आहे, PYQs क्लासेस हे सर्व लवकरच येणार आहे. ठीक आहे, सो स्टे ट्यून आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि येस, चला पुढच्या डिस्कशनकडे जाऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता आपला वीकली प्लॅन तर झाला डिस्कस. आता आपण बघू की कुठले कुठले सब्जेक्ट्स आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, तर जनरल स्टडीजमध्ये पॉलिटी, हिस्ट्री, आता हिस्ट्रीमध्ये एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न, मग आर्ट अँड कल्चर, मग इकॉनॉमी, जॉग्राफी, सायन्स अँड एन्व्हायरमेंट. आता काही मेन स्पेसिफिक सब्जेक्ट्स पण आहेत आता. ठीक आहे, सोसायटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन, गव्हर्नन्स, सेक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट अँड एथिक्स. ठीक आहे, हे सर्व आपल्याला GS मध्ये करायचं आहे. त्याचबरोबर अराउंड 1 to 1.5 इयरचं एंटायर करंट अफेअर आपल्याला कव्हर करायचं आहे. ठीक आहे, न्यूजपेपर जे आहे ते डेली वापरायचं. ठीक आहे, डेली रीड करायचं. त्याच्यानंतर जे मंथली करंट अफेअर मॅगझिन्स असतात ना, त्याच्यातून जे आहे आपलं रिव्हिजन करायचं. ठीक आहे, तर हे दोन्ही आपल्यासाठी मस्ट होऊन जातात. नंतर ऑप्शनल हा विषय पहिले नव्हता MPSC मध्ये, आता ऑप्शनल आलेला आहे. तर ऑप्शनल जे आहे, कुठला पण ऑप्शनल जे आहे MPSCने आपले सिलेबस बुकलेटमध्ये मेन्शन केलेलं आहे. तिथून कुठला पण ऑप्शनल तुम्ही सिलेक्ट करू शकता अकॉर्डिंग टू युअर चॉईस अँड युअर म्हणजे ते काय म्हणू शकतो, तुम्हाला जी बेटर वाटते. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शनल सुरू करायच्या पहिले ना काही फंडामेंटल सब्जेक्ट, दॅट इज पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी आणि इकॉनॉमी, हे सब्जेक्ट झाल्यानंतरच ऑप्शनल सिलेक्ट करा. ठीक आहे, याच्या मागचं काय रिझन आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता, हाऊ टू सिलेक्ट ऑप्शन अँड व्हॉट आर द बेसिक थिंग्स वी शुड नो वाईल सिलेक्टिंग द ऑप्शन. ठीक आहे, तिथं पूर्ण डिस्कस केलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघू शकता की मी का म्हणताय की तुम्हाला पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी हे सब्जेक्ट वाचल्यानंतरच ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी पण ऑप्शनल सिलेक्ट केलेला असेल, ठीक आहे, वेल अँड गुड, दे कॅन गो थ्रू देअर ऑप्शन. पण ज्याने सिलेक्ट नसेल केलेला, ज्याला डिलेमा असेल की कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, दे कॅन वॉच दॅट व्हिडिओ अँड कन्सिडर की कुठलं ऑप्शनल सिलेक्ट करताना पॉईंट आपल्याला गृहीत धरायचे आहेत. ओके, आता नेक्स्ट आहे आपला CSAT. आता CSAT मध्ये काय आहे, न्यूमेरिक C असते. ठीक आहे, बेसिकवाली रिजनिंग असते, रिडिंग कम्पॅरिझन असते. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, CSAT ना लास्टच्या मंथला करून घ्या. ठीक आहे, आता CSAT कडे लक्ष देण्याची काही गरज नाही. आपल्याला आता फोकस करायचा आहे या 3 सेक्शन कडे. ठीक आहे,
आता बढूया नेक्स्ट पॉईंटकडे. या जो आपला प्रिपरेशन फेज आहे, ठीक आहे, मेन हायलाइट ऑफ द सिलेबस म्हणजे आपल्या व्हिडिओचं, त्याच्यामध्ये आपण 3 फेजमध्ये डिवाइड केलेलं आहे. फाउंडेशन आहे, मग इंटिग्रेटेड मेन्स आणि प्रीचं प्रिपरेशन, आणि लास्ट राहणार आपला रिव्हिजन सेशन आणि प्रिलिम्सचं प्रिपरेशन. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शनल 500 मार्काचं असते. ठीक आहे, मी तुम्हाला आताच सांगितलं की सिलेक्ट करताना हे सब्जेक्ट तुम्हाला कव्हर करायचे आहेत, आणि नोट्स मेकिंग जे आहे ऑप्शनलची तुमच्याकडे बनायलाच पाहिजे, व्यवस्थित पूर्ण टॉपिक्सचे नोट्स राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग पण तुम्हाला हळूहळू ऑप्शनलची सुरू करावं लागेल. आणि मी हा जो प्लॅन सांगितला ना, तिथं मी तुम्हाला मेन्शन केला आहे की सप्टेंबर ऑनवर्ड जे आहे तुम्ही जे आहे आपलं पूर्ण प्रिपरेशन स्टार्ट करू शकता ऑप्शनलचं टिल जानेवारी किंवा फेब. ठीक आहे, आपल्याकडे खूप टाइम आहे. ठीक आहे, हळूहळू ऑप्शनलचे प्रत्येक टॉपिक कव्हर करा. ठीक आहे, 5 मंथचं 6 मंथ गेलं तरी चालेल, कारण की मी हे तुम्हाला आयडियल टाइम पिरियड सांगत आहे. ठीक आहे, इथे टाइम वाढला तरी चालेल, पण ट्राय करा. सप्टेंबर ऑनवर्ड तुमचं जे आहे, जेव्हा हे सब्जेक्ट्स तर कव्हर होऊन जाणार. ठीक आहे, इनिशियल मंथ्समध्ये. त्याच्यानंतरच तुम्ही जर ऑप्शनल सुरू करत असेल तर तुम्ही जे आहे अराउंड 5 to 6 मंथ किंवा 7 मंथ पण घेतलं तरी पण तुमचं ऑप्शनल जे आहे चांगल्याने प्रिपेअर होणार, आणि तुम्ही चांगल्याने जे आहे ऑप्शनल रिलेटेड मेन्सच्या म्हणजे आन्सर रायटिंग, त्याचबरोबर नोट्स मेकिंग किंवा नोट्सचं अपडेशन पण प्रॉपरली वेमध्ये करू शकणार. ओके, हे झालं आपलं ऑप्शनल रिलेटेड सर्टन पॉईंट. आता येऊया आपल्या मेन डिस्कशनकडे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की कुठल्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे. तर जसं मी सांगितलं, जूनपासून आपण प्रिपरेशन सुरू करत आहोत. तर जून टू सप्टेंबर अराउंड 4 मंथचा टाइम पिरियड. डेली तुम्हाला 6 ते 7 घंटे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, फंडामेंटल सब्जेक्टला आपण हे 4 महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे. ठीक आहे, पॉलिटीसाठी अराउंड तुम्ही 25 दिवस घेतले तरी चालेल. आणि याच्यासाठी आपल्याला काय रेफर करायचं आहे, एनसीईआरटी. एनसीईआरटी ज्या मुलांचं इंग्लिश खूप चांगलं असेल, ठीक आहे, दे कॅन स्टार्ट फ्रॉम द एनसीईआरटी, किंवा मग तुम्ही डायरेक्ट लक्ष्मीकांतकडून स्टार्ट करू शकता. ठीक आहे, मराठीमध्ये पण लक्ष्मीकांत अवेलेबल आहे, ॲज वेल एज इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. ठीक आहे, डायरेक्ट लक्ष्मीकांत रेफर करू शकता, पण ज्या मुलांना वाटतं त्यांचं इंग्लिश वगैरे बेटर आहे, दे कॅन रीड द एनसीईआरटी. ठीक आहे, तुम्हाला थोडं बेसिक आयडिया इथून मिळून जाणार. ओके, लक्ष्मीकांत बुक यू कॅन रेफर. आता सेकंड आहे आपलं इकॉनॉमी. आता इकॉनॉमीसाठी ना इंग्लिश मिडियमवाल्या मुलांनी रमेश सिंग, मृणाल सरांचे नोट्स किंवा शिरा मायासचे नोट्स रेफर करू शकता. ठीक आहे, आणि मराठी मीडियमवाले मुलांसाठी एक रंजन कोडंबे सर आहेत, त्यांची एक बुक आहे. ठीक आहे, दे कॅन रेफर दिस बुक. ओके, आपलं जसं मी तुम्हाला सांगितलं हे रेफरन्स बुक आहे. ठीक आहे, हे प्रत्येक बुक इथे जे डिस्प्ले होत आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार. तुम्हाला एक्स्ट्रा इकडे तिकडे सर्च करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून जे आहे ती बुक परचेज करू शकता. ठीक आहे, रमेश सिंगची आहे, हे श्रीना मायसचे नोट्स आहेत, आणि हे आपली रंजन कोडंबे सरांची बुक आहे. ओके, हे लेटेस्ट एडिशन आहे, मी लेटेस्ट एडिशनचे बुकची जी आहे लिंक देऊनच देणार आहे. ओके, आता राहिलं आपलं हिस्ट्री. आता हिस्ट्रीसाठी आपण किती डेज अलॉट केले आहे, 40 ते 42 डेज, कारण की हिस्ट्री खूप मोठं आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपला एन्शियंट हिस्ट्री आहे, मिडिवल हिस्ट्री आहे आणि मॉडर्न हिस्ट्री आहे. ठीक आहे, आणि त्याच्यासोबत आता आपण मेन्स पण लिहिणार आहोत, तर मेन्समध्ये आर्ट अँड कल्चर पण येऊन जाते. ठीक आहे, डायरेक्ट सिलेबसचा टॉपिक आहे GS1चं. दॅट्स वाय हे आपल्याला सर्व हिस्ट्रीमध्ये कव्हर करायचे आहे. तर आता हिस्ट्री कव्हर करताना ज्या पण मुलांची इंग्लिश बेटर असेल, प्लीज डू रीड द एनसीईआरटीज. ठीक आहे, RS शर्मा एन्शियंटसाठी, मिडिवलसाठी सतीश वर्मा आहे, आणि मॉडर्न हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम तुम्ही रेफर करू शकता. प्लस स्पेक्ट्रम जेव्हा जे पण मुलं रेफर करणार ना, त्यांना काही सर्टन टॉपिक्स रिलेटेड टू महाराष्ट्र सेपरेटली करावं लागेल. ठीक आहे, स्पेक्ट्रममध्ये महाराष्ट्र रिलेटेड काही पॉईंट्स नाही आहेत, जसं की महाराष्ट्राचे समाज सुधारक वगैरे. ठीक आहे, दॅट्स वाय सर्टन टॉपिकसाठी तुम्हाला दुसरं रेफरन्स करावं लागेल. पण जे मराठी मीडियमवाले मुलं आहेत त्यांनी डायरेक्ट समाधान महाजन सरांची पुस्तक रेफर करू शकता फॉर द मॉडर्न हिस्ट्री पोर्शन. आणि आर्ट अँड कल्चरसाठी 11ची एनसीईआरटी आहे, ती बेस्ट आहे. ठीक आहे, मी बुक्स तुम्हाला एकदा दाखवून देते. एन्शियंट हिस्ट्रीसाठी RS शर्माची ही पुस्तक आहे. मिडिवल हिस्ट्रीसाठी हे सतीश वर्माची पुस्तक आहे. स्पेक्ट्रम आहे ही. ओके, लेटेस्ट एडिशन आहे. समाधान महाजन सरांची आधुनिक भारतासाठी ही पुस्तक आहे. त्याच्यानंतर आर्ट अँड कल्चरसाठी ही आपली एनसीईआरटी आहे. आता जॉग्राफी. आता जॉग्राफीसाठी मी जसं सांगितलं 11ची एनसीईआरटी इज मस्ट. ठीक आहे, 11ची एनसीईआरटी ज्याच्यामध्ये आपली वर्ल्ड जॉग्राफी, इंडियन जॉग्राफी, इकॉनॉमिक जॉग्राफी आणि ह्युमन जॉग्राफी. ठीक आहे, याच्यासाठी ही वरती जे 4 एनसीईआरटी डिस्प्ले आहे ते तुम्ही करू शकता. दिस इज पर्टिक्युलरली फॉर द इंग्लिश मीडियम स्टुडंट. ठीक आहे, एंटायरली तुम्ही हे पण कव्हर केले ना, कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, तरी तुमचे पूर्ण डील होऊन जाणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी रिसेंटली ना MPSC चे PYQs पॉलिटी आपलं अपलोड झालेलं आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पूर्ण आपण डिस्कशन केलं, हिस्ट्रीचं पण केलेलं आहे, जॉग्राफीचं पण केलं, हळूहळू जे आहे इकॉनॉमीचं पण येऊन जाणार. ठीक आहे, जेव्हा तुम्ही जॉग्राफीचं नोटीस करणार ना, जे पण मुलांनी एनसीईआरटी चांगल्याने प्रिपेअर केलं असेल, इतके इझी प्रश्न वाटणार तुम्हाला. इवन ही जी एनसीईआरटी आहे ना, इथून डिरेक्टली
खूप सारे क्वेश्चन ना डायरेक्ट इथलेच क्वेश्चनचे रेफरन्स आहे. फर्स्ट लिस्टने तुम्ही बघणार कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी डायरेक्ट प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन इथे जे मॅपिंग्स दिले आहेत या बुकामध्ये एनसीईआरटी मध्ये मॅप्स आहेत काही. ठीक आहे. रिलेटेड टू मान्सून ऑफ अ महाराष्ट्र. ठीक आहे. डायरेक्टली प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. जेव्हा मी तुम्ही जॉग्राफीचं बघणार पीवायके डिस्कशन तेव्हा तुम्ही नोटीस करणार एनसीईआरटीचा डायरेक्टली रेफरन्सने प्रश्न विचारला आहे. सो एनसीईआरटी बिकम इम्पॉर्टंट इफ यू आर कन्सिडरिंग टू प्रिपेअर फॉर एमपीएससी इन इंग्लिश. ओके. आता ज्या मुलांनी मराठीमध्ये प्रिपेअर करायचे आहे त्यांनी सौदी सरांचं पुस्तक, ठीक आहे, सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोल, त्याचबरोबर त्यांचं एक सेकंड मी याला इरेज करून घेते. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्राचं आणि भारताचं भूगोल यांच्या दोन्ही त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे पुस्तक अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर विठ्ठल पुंगडे सर, ठीक आहे, त्यांची पण एक पुस्तक अवेलेबल आहे. त्याच्यानंतर कपिल पवार सर, ठीक आहे, त्यांचं पण जे आहे पुस्तक अवेलेबल आहे. ठीक आहे. हे विठ्ठल पुंगडे सरांचं झालं आणि हे कपिल पवार सरांचं झालं. ठीक आहे. दिस आर सर्टन बुक्स जे मराठीवाले मुलं जे आहेत कन्सिडर करू शकतात. आता राहिलं मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जॉग्राफीमध्ये, ते आहे आपला ॲटलास. ॲटलासमध्ये आपल्याला महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड हे तिन्ही आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. मी चॅनलवर व्हिडिओज लवकरच घेऊन येणार आहे ज्यामध्ये आपण पूर्ण मॅपिंग डिस्कस करू. ठीक आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार लवकरच. ठीक आहे. अपडेट करून घेणार. आणि गोष्ट लक्षात ठेवा, ॲटलास कुठलं घ्यायचं आहे, कुठलं पण तुम्ही ॲटलास रेफर करू शकता. मी काही ॲटलासची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, तिथून पण तुम्ही जे आहे ॲटलास परचेस करू शकता. आता राहिलं आपलं करंट अफेअर्स सेक्शन. तर करंट अफेअर जे आहे तुम्हाला रोज स्टार्ट करायचं आहे. इनिशियली 15-20 दिवस जे आहे न्यूजपेपरपासून स्टार्ट करा. ठीक आहे. यूट्यूबमध्ये कुठले पण न्यूजपेपरचे डिस्कशन येत असेल त्याचं बघून घ्या एकदा. आणि लेटर पिरियड ऑफ टाइम जे आहे मंथली मॅगझिन थ्रू जे आहे करंट अफेअरला रिवाइज करत राहा. ठीक आहे. हे झालं आपलं मंथली करंट अफेअरबद्दल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, करंट अफेअर तुम्हाला डेली प्रिपेअर करायचं आहे. आता सेकंड फेज येतो ऑक्टोबर टू फेब्रुवारी. ठीक आहे. 5 मंथ 6 to 5 आवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे मी तुम्हाला सांगितलं ना जून टू सप्टेंबर, तिथे इनिशियली मेन्स आन्सर रायटिंगकडे डे 1 पासून रश नको करा. हळूहळू जसं जसं कंटेंट बिल्ड होणार तसं तसं हळूहळू जे आहे तुमची आन्सर रायटिंगला तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे. नंतर आता जसं मी तुम्हाला सांगितलं सेकंड फेज आपला ऑक्टोबर टू फेब्रुवारीपर्यंत राहणार. अप्रॉक्स 5 मंथ्स 6 to 7 आवर तुम्हाला डेली करायचं आहे. आणि हे जे ऑक्टोबर टू फेब्रुवारी मंथ राहणार ना, तिथं तुमचं टार्गेट राहणार की ऑप्शनलला कम्प्लीट करायचं आहे, मेन्सची नोट्स तुमचे सुरू करायचं. ठीक आहे. आन्सर रायटिंगला स्टार्ट करायचं, कारण की स्टार्टिंगचे मंथ्स जे सांगितले मी तुम्हाला या टाइम पिरियडमध्ये तुमचे बेसिक सब्जेक्ट क्लिअर झाले राहणार. दॅट्स वाय तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकता. त्याच्यानंतर तुमची टेस्ट सिरीज पण कुठली ना कुठली जॉईन करून घ्यायची फॉर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस. आणि आता जे आहे ऑक्टोबर टू फेब्रुवारीच्या मंथ्समध्ये जसं स्टार्ट होते, अराउंड 15 दिवस तुम्ही सायन्ससाठी अलॉट करू शकता. ॲटलिस्ट एक वीक जे आहे तुमचं एनसीईआरटी थ्रू इन्व्हॉल्वमेंट पण होऊन जाते. ठीक आहे. एनसीईआरटी नाही पण तुम्ही मॅरेथॉन व्हिडिओज पण बघितले ना खूप सारे कोचिंगचे, तरी पण तुमचं एन्व्हायरमेंट कव्हर होऊन जाईल. खूप बेसिक प्रश्न येतात एन्व्हायरमेंटमधून. ठीक आहे. काय डिटेलिंग इतकी नसते. ठीक आहे. आणि अराउंड 1 वीकमध्ये तुम्ही कम्प्लिटली कव्हर करू शकता. सायन्ससाठी जे आहे तुम्ही स्टेट बोर्डचे पुस्तक किंवा एनसीईआरटीचे जिस्ट जे असतात, ठीक आहे, त्याच्यातून पण जे आहे सायन्स तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे. सर्टन रेफरन्स बुकची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. इथे मी नाव मेन्शन करणं विसरून गेले, पण त्यांची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ठीक आहे. तिथून पण तुम्ही सायन्स जे आहे ते प्रिपेअर करून घेऊ शकता. ठीक आहे. मी जसं सांगितलं आपलं हे जे टाइम पिरियड राहणार अराउंड 5 मंथ्सवाला 5 to 6 मंथ पण तुम्ही एक्सटेंड करू शकता अकॉर्डिंग टू युअर ऑप्शनल. ठीक आहे. ऑप्शनल आपलं स्टार्ट करून घ्यायचं. डेली 4 ते 5 तास देऊन द्यायचं, कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं आपले हे बेसिक जे आहेत या मंथ्समध्ये कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. सप्टेंबरपर्यंत. तर तुम्हाला तेवढं टेन्शन नाही. बस तुम्हाला मेन्स करायचं आहे आणि तुम्हाला ऑप्शनल करायचं आहे. ठीक आहे. आणि जसं जसं ऑप्शनल हळूहळू कंप्लीट होतो तसंच तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून घ्यायची, आन्सर रायटिंग स्टार्ट करायचं आणि पीवायक्यूज. ठीक आहे. पीवायक्यूज स्टार्ट करायचे. बेसिकली ना यूपीएससीचे सर्टन पीवायक्यूज तुम्ही बघू शकता. ठीक आहे. फॉर द इनिशियल स्टेज. आणि जसं मी हा 2026 साठी टाइम टेबल सांगत आहे, तर 2025चा जेव्हा पेपर होणार त्याचे पण तुम्ही जो आहे पीवायक्यूचा रेफरन्स म्हणून यूपीएससीचा ऑप्शनलचे आन्सर्स लिहू शकता. ठीक आहे. आणि करंट अफेअर मी जसं सांगितलं न्यूजपेपर आणि मंथली मॅगझिनने करायचं आहे आणि डेली तुम्हाला करंट अफेअरचं हे सुरूच राहणार आहे. आता आपला हा जो फेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथिक्सचं पण प्रिपरेशन करायचं आहे. आणि इथिक्ससाठी काय वापरायचं आहे, इथिक्ससाठी लेक्झिकॉन हे पुस्तक आहे इंग्लिश मिडियमवाल्या मुलांसाठी. मराठी मीडियम मुलांसाठी सध्यासाठी मला कुठला रेफरन्स मिळाला नाही. ठीक आहे. पण जसं मला माहिती पडेल तसंच मी अपडेट करून देणार. ठीक आहे. पण आतासाठी लक्षात ठेवा लेक्झिकॉन इज अ बुक तुम्ही रेफर करू शकता फॉर द इथिक्स. आणि प्रत्येक कीवर्ड जे मेन्शन आहेत, ठीक आहे, त्याचे तुमचे नोट्स विथ एक्झाम्पल राहायला पाहिजे. ठीक आहे. स्टँडर्ड बुक लेक्झिकॉन मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. अराउंड 30 दिवसात पण तुम्ही जे आहे आपलं इथिक्सचं प्रिपरेशन चांगल्याने करू शकता. आता नंतरचं आहे आपलं
एसी. आता एसी कसं करायचं? एसीचं नाही का यूपीएससीचे पीवायक्यूज बघायचे. एकदा पण यूपीएससी मध्ये थोडा टफ असतो. ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता, एसी साठी यूपीएससी जसं मी सांगितलं एमपीएससीचं तोपर्यंत पेपर तर येऊनच जाणार. त्याच्यामुळे तुम्ही एमपीएससीचा डायरेक्ट रेफरन्स करून जे आहे 2025चा पेपर पाहून पीवायक्यूज अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. आता राहिला गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, सोसायटी अँड सोशल जस्टिस, सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे. ह्या सर्व सेक्शनला कसं प्रिपेअर करायचं, ठीक आहे, त्याचा व्हिडिओज मी सेपरेट आणलेला आहे. ते व्हिडिओज तुम्ही एकदा जाऊन बघू शकता. ठीक आहे. कुठलाच पण रेफरन्स रेफर नाही करायचं इथं. ठीक आहे. रेफरन्सची गरज नाही आहे. ठीक आहे. नो रेफरन्स बुक इज नीडेड फॉर धिस सेक्शन. ठीक आहे. डायरेक्ट गुगलवर तुम्ही जाऊन सर्च करू शकता. इवन सर्टन 2-3 पीडीएफचे रेफरन्स मी तुम्हाला दिले आहेत फॉर कव्हरिंग धिस सेक्शन. ठीक आहे. आणि त्याची जे लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे. GS1, GS2, GS3 आणि GS4. ठीक आहे. या चारही सब्जेक्ट, हे चारही जे सेक्शन आहे, ठीक आहे, त्यांचं जे डिटेल डिस्कशन मी चॅनलवर केलं आहे त्याच्यातून तुम्ही नोट डाऊन करून घ्या की हे सेक्शन तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ऑप्शनल कंटिन्यू ठेवायचं आहे आणि करंट अफेअर तर तुमचं राहणारच आहे. आणि येस, फायनली तुमचा जो मार्च पासून, ठीक आहे, टिल तुमची प्रिलिम्स अप्रॉक्स जर सप्टेंबरमध्ये होणार 2026ची. ठीक आहे. तर ह्या टाइम पिरियडमध्ये ओनली रिव्हिजन राहणार. ओके. आणि ऑप्शनल जे आहे नंतर मी तुम्हाला तसं सांगतेच, ऑप्शनलच्या जागेत तुम्हाला नंतर सीसॅटवर शिफ्ट व्हावं लागेल आणि करंट अफेअर आणि न्यूजपेपर तर तुमचं मेन डेली राहणारच. ओके. दिस इज द कम्प्लीट एंटायर 1 year प्लॅन. अँड काय अनाउन्समेंट, सब्जेक्ट रिलेटेड, प्रिलिम्स रिलेटेड व्हिडिओज लवकरच चॅनलवर येणार आहेत. त्याचबरोबर ईच सब्जेक्टची स्ट्रॅटेजी व्हिडिओज आणि बॅचेस जे आहे त्याचं मध्ये आपण पूर्ण सिलेबस कंप्लीट करू. ठीक आहे. हे पण लवकरच अनाउन्स होणार आहे. आणि सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन, थँक्स फॉर वॉचिंग. आणि प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल.